अगदीच आता हे सगळे निकाल समोर येतात आणि या निकालाच्या संदर्भातले सगळे अपडेट लोकशाही मराठी प्रेक्षकांपर्यंत पोहोचवते आहे आणि या निकालाच्या संदर्भात विश्लेषण करण्यासाठी अनेक मान्यवर देखील आपल्यासोबत जोडले जात आहेत। काँग्रेसचे प्रवक्ते हनुमंत पवार सुद्धा आपल्यासोबत आहेतच। हनुमंतजी, मगाशी आपला मुद्दा अपूर्ण राहिला आणि आता सगळ्यात महत्त्वाचा त्याला जोडूनच एक मुद्दा उपस्थित होतोय। आपण पाहतोय म्हणावं तसं यश काँग्रेस पक्षाला या स्थानिक निवडणुकांमध्ये येत नाहीये। पुढे जिल्हा परिषद आहे, पंचायत समित्यांच्या निवडणुका आहे आणि आता आगामी काळामध्ये महापालिकांच्या सुद्धा निवडणुका आहे। आत्ताचं यश तुमच्या पारड्यामध्ये जेवढं पडलं त्या संदर्भात कशा पद्धतीने आता काँग्रेस पक्षाला काम करण्याची गरज आहे? नाही, काँग्रेस म्हणून आम्ही जनतेच्या प्रश्नावर सत्ताधाऱ्यांना भिडतोय, लढतोय। आमचे गाव लेवलवरचे कार्यकर्ते पंचायत समिती, जिल्हा परिषद निवडणूक, आगामी महानगरपालिकांसाठी कंबर कसून तयारी करतायत। पण मी सुरुवातीपासून सांगतो की सत्ताधाऱ्यांनी साम दाम दंडभेद हे सगळ्या नीती कुठलंही जनाची नाहीतर मनाची न ठेवता वापरायला सुरुवात केलेली आहे। प्रचंड पैशाचा, संपत्तीचा धुमाकूळ घातला जातोय। मतदार विकत घेण्यासाठी कोणत्याही थराला सत्ताधारी पक्षाची लोक जात आहेत। त्यामुळे हे लोकशाहीसाठी टिकवण्यासाठी गरजेचं आहे की आम्हाला यांच्या विरोधात दंड ठोठावे लागतील। आम्ही मैदानात आहोत। जी माणसं एवढ्या वाईट काळातही काँग्रेस पक्षामध्ये निवडणुकीला उभी राहिली आणि निवडून आली, त्यांचं मला प्रचंड कौतुक आहे। त्यांचं मी काँग्रेस पक्षाच्या वतीनं अभिनंदन करतो। आगामी निवडणुकांमध्ये काँग्रेस पक्षाच्या वतीनं आम्ही निवडणूक याद्यांवर काम करतोय। मतदारांमध्ये त्यांचे प्रश्न काय आहेत त्याच्यावर आम्ही लोकांशी जोडले गेलेलो आहोत। निवडणूक यंत्रणेचा गैरवापर सत्ताधारी कसे करतात त्यावर आम्ही निर्भीडपणे, आमचे प्रदेशाध्यक्ष असतील, विधिमंडळातले नेते सगळे आम्ही भांडतोय, बोलतोय, माध्यमांमध्ये आवाज उठवतोय। या लोकांना आवाज दिला पाहिजे। 5 वर्षापासून निवडणुका झाल्या नव्हत्या। स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये प्रचंड भ्रष्टाचार भोकाळलेला होता। नागरी प्रश्नांचा बोलबाला उडालेला होता। तुम्ही जो उपस्थित करताय मुद्दा तो अत्यंत महत्त्वाचा आहे। तुम्ही आवाज उठवता आहात, तुम्ही प्रयत्नांची पराकाष्ठा करता आहात, मात्र मतदान तुमच्या पारड्यामध्ये पडत नाहीये। त्यासाठी काहीतरी काम करणं गरजेचं आहे असं तुम्हाला वाटत नाही का? नाही, बघा, 150 पेक्षा जास्त जागेवर आमचे उमेदवार उभे राहिले। 50 पर्यंत आमची नगराध्यक्ष पदांची संख्या आता संध्याकाळपर्यंत जाईल, आम्हाला विश्वास आहे। तर हे कामाच्याच भरोशावर आलेलं आहे। काँग्रेसचे कार्यकर्ते काम करतात, जनतेमध्ये आहेत, जनतेच्या प्रश्नावर आवाज उठवतात, म्हणूनच हे यश आम्हाला भेटलेलं आहे। सत्ताधाऱ्यांच्या झुंडशाहीला, सत्ताधाऱ्यांच्या हुकुमशाहीला, संपत्तीचा जे वारेमाप त्यांनी वापर सुरू केलेला आहे, मतदान विकत घेण्याचं जे आहे, त्याला सामोरे जाण्यासाठी आम्हाला चिंतन करावं लागेल, आणखी ताकदीने लढावं लागेल। त्यासाठी आम्ही मैदानात आहोत। अगदी तुम्ही चिंतन करावं लागेल हा मुद्दा उपस्थित केला। याच मुद्द्याला अनुसरून मी तुमच्याकडे पुन्हा एकदा येणारच आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।